हे आदित्य, ये ना, असं दारात का उभा आहेस? नाही, तू वाचत होतीस म्हटलं तुला डिस्टर्ब नको करायला. अजिबात नाही. आणि तुझ्यासाठी माझ्याकडे नेहमीच वेळ. काही स्पेशल वाचत होतीस का? नाही, जस्ट इन जनरल. म्हणजे झोप येत नव्हती, वेळ जात नव्हता, म्हणून आपलं वाचत बसले. हे पण बोर होत असेल ना दिवसभर घरात? हा, होतं म्हणजे. पण ठीक आहे, हळूहळू सवय होईल. हे पण याच्या आधी असं कधीच झालं नसेल, नाही? नाही. हा, पण ठीक आहे, आता घरातली कामं असतात, तो जातो वेळ. आणि जो वेळ उरतो त्यात मी काहीतरी वाचत बसते, नाहीतर काहीतरी बघत बसते. आई, पण असं असून किती दिवस करणार आहेस? म्हणजे कधी ना कधी याचाही कंटाळा येईलच की, नाही? पण मग त्याचा कंटाळा आला तर दुसरं काहीतरी करेन. मला सांग, नक्की काय करणार आहेस तू? म्हणजे उत्तरा कसं तिचं एन्जॉय करत असतेच, मला तुझी काळजी वाटते. ठीक आहे, म्हणजे मी करेन काहीतरी मॅनेज, म्हणजे शोधेन काहीतरी. तू आणि उत्तरा जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा बऱ्याचदा तुमच्यातही वाद होतच असतील, नाही? हा, नाही म्हणजे आम्ही फारसं बोलतच नाही ना. आणि मला असं जेव्हा वाटतं की नाही बाबा आता वाद होऊ शकतात, तर मी माझं काहीतरी करत बसते, मी नाही घालत वाद. करेक्ट आहे. पण माझ्याकडे एक बेटर ऑप्शन आहे तुझ्यासाठी. काय? म्हणजे मला असं वाटतंय की तू पुन्हा ऑफिस जॉईन करावंस. ऑफिस? आय थॉट तू मला परत कधी घेणार नाहीस ऑफिसमध्ये. नाही, असं काहीच नाहीये. तू हे घर सोडून जातानाच मी तुला म्हणालो होतो, तुला जर ऑफिस जॉईन करायचं असेल तर तू करू शकतेस. नाही, ठीक आहे, आय एम रिअली फाईन हिअर. मधुरा, तू हे तुझ्या मनाला समजावतेस. तू तशी मुलगी नाहीयेस, म्हणजे तुझा स्वभाव नाहीये घरी बसण्याचा. ऐक माझं, पुन्हा ऑफिस जॉईन कर. मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण आता माझं मन नाही लागणार तिकडे. का? टॉप 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 टॉप. अरे टॉप. शांत बसते, विचार करतायत ना. मा, मी पण विचारच करतोय. हा, मग ठीक आहे. तुम्ही कसला विचार करताय मला सांगा ना. म्हणजे मी पण करेन, नाही म्हणजे मदत करेन तुम्हाला. काही नाही, राजेशला ऑफिस मध्ये कसं नेमता येईल ना याचा विचार करतो. आत्तीच्या एवढंच ना. मग तुमच्याकडे ते काय इंटरव्ह्यू वगैरे घेतात ना, तो घ्या ना. लोकांना बनवण्यात एकदम एक्सपर्ट येतो. नाही, तसं नाही करता येणार आपल्याला. आदित्यला लगेच शंका येईल, गीताला आत्ताच कामावरून काढलंय, हा लगेच कसा काय आला इंटरव्ह्यूला वगैरे, तो ओळखेल याला. नको, तसं काही नको करायला. आपला खेळ सुरू होण्याआधीच संपेल उगाच. मग नको. वासुदादा, मी काय म्हणते, केंकरेंचं कुणीतरी नातेवाईक आहे असं सांगितलं तर? नाही गीता, त्या आदित्यने जरा डोळे मोठे केले ना तर केंकरे सगळं बोलून मोकळे होते. नाही, नको प्लीज, कशाला उगाच त्यांना त्रास. मग अष्टपुत्र मॅडम? नाही, मी सांगितलं ना, उगाच त्यांची नोकरी धोक्यात नको प्लीज. मग काय करायचं? राजेश, तुझं शिक्षण किती झालंय रे? 15वी पास, फर्स्ट क्लास. म्हटलं ना माझा पोरगा हुशार आहे. नाही चालणार.
नाही म्हणजे शिक्षण खूप जास्त आहे गरजेपेक्षा. नाही शिक्षण कमी आहे, कामाची गरज आहे असं नाही सांगू शकत आपण. शिवाय कुठल्या एजन्सीकडून काही होऊ शकत नाही. मग तो अडाणी असल्याचा अभिनय करेल, करशील ना रे? हा, नाही ते तो करेल, पण उद्या आदित्यने जर ठरवलं की माहिती काढायची तर त्याला लगेच कळेल की हा किती शिकलाय ते. काय आहे? कमी शिकलात तरी वाईट, जास्त शिकलात तरी वाईट. माणसाने काय करायचं? राजेश, तुला तरी काही सुचतंय का? म्हटलं ना मी, आता माझं मन नाही लागणार तिकडे. तेच का? म्हणजे तुला ते काम आवडायचं ना? हो आवडायचं, कारण तेव्हा माझ्या आवडीची माणसं होती तिथे. अच्छा, म्हणजे मी आवडत नाही ना तुला आता? नाही आदित्य, अरे तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी. हं? आदित्य, तिकडे मीराताई आणि वासूही असते. अगं पण आपण त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही, आपण आपलं काम करायचं. अरे पण कितीही काही केलंस तरी ते दिसणारच ना मला रोज. नाही, तुला तुझी सेपरेट केबिन असेल आणि मीरा तिच्या केबिन मध्ये बसत नाही, ती बाहेर बसते. त्यामुळे तुझा आणि तिचा काही संबंधच येणार नाही. तुझं काम माझ्याकडे असेल. तू मीराच्या वरचढ असशील, मीरा तुझ्या हाताखाली. नाही तरी नाही, म्हणजे ते तिथे असतील या थॉटनेच मला कसं तरी होतंय. अगं असं काय करतेस? हाच तर चान्स आहे. तू तुझा सगळा राग मीरावर काढू शकतेस. तुझा आहे ना तिच्यावर राग? हो आदित्य, माझा राग आहे तिच्यावर. तुझ्या समोरच बोलली होती ना ती की मी तिच्यासाठी मेलीये. मग आता तीही माझ्यासाठी मेलीये. टू बी रिअली ऑनेस्ट, तिने एक्झिस्ट नाही करत माझ्यासाठी. आणि जर मी आता ऑफिसमध्ये आले तर हे तिला इम्पॉर्टन्स दिल्यासारखं होईल, जे मला नकोय. हा बघ, म्हणजे एकदा विचार कर, तू हातात आलेली खूप मोठी संधी घालवतेस. माहितीये मला आदित्य, ह्या मेंटल स्ट्रेस पेक्षा हे जास्ती बेटर आहे ना. आणि जर तुला काही मदत लागलीस तर तू मला सांग ना, मी इथे बसून करेनच तुला मदत. ठीक आहे, तू तुझं पुस्तक वाच, मी निघतो. ओके, गुड नाईट. गुड नाईट. बाय. ती खरंच सांगतेय तसं मीराचं तोंड बघायचं नाहीये की? म्हणजे नक्कीच काहीतरी सुचलंय तुला. बघितलं, मी म्हटलं होतं ना माझा पोरगा हुशार आहे म्हणून. हा, सांग सांग, काय सुचतंय सांग. कसं असतं, अभिनेत्याला फक्त त्याच्या अभिनयावर काम करून चालत नाही, तर त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी यांच्यावर पण त्याचं लक्ष असायला हवं. म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, अभिनेत्याला फक्त वर्तमानात राहून चालत नसतं.
कारण त्याच्या कामावर भूतकाळात लोकांनी केलेल्या गोष्टी आणि त्याचा भविष्यात होणारा परिणाम ह्या दोन्ही गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे बघा, स्टॅनिस्लावस्की असं म्हणतो, बघितलं मी म्हटलं नव्हतं हुशार आहे. आहेच तेवढं वाचन आहे माझं. अरे काय सुचतंय ते सांग. राजेश, तुला काय सुचतंय ते सांगतोयस ना? नाही, ऍक्च्युली मी आत्ताच ते सांगू शकत नाही, कारण मला नॅचरल रिॲक्शन्स मिळणार नाही. मा, हीच ती वेळ देवाला नैवेद्य दाखवण्याची. मा 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 हेच अभिनय. आदित्य, मैं आ रहा हूं. हे राहिला हा राजेश पण ना. असू दादा. अरे काय बाबा, किती वाजले, किती वेळ वाट पाहतोय तुझी. आता फोनच करणार होतो मी तुला. अरे सॉरी सॉरी, खरंच सॉरी. अरे बाबा, वेळ महत्वाची आहे, बाकी काही नाही. हो, अरे मी एका ऑडिशनला गेलो होतो, तिथे लेट झालं, खरंच सॉरी. बरं बरं, ठीक आहे. चला कामाला सुरुवात करूयात का आपण? हो चल. एक सेकंड, कुठे चला? अरे तू तुझ्या मित्रांना घेऊन येणार होतास ना, ते सुद्धा असणार होते ना तुझ्या सोबत. हो मग काय. अरे बघ राजेश, असं अर्धवट काम करून नाही चालत. आपण दोघंच जर प्लॅन करणार असतो तर घरी बसून नसतं का केलं. तू मला म्हणालास तुझे काही मित्र आहेत जे आपल्याला या कामामध्ये मदत करू शकतात, म्हणून इथे बाहेर भेटलोय ना आपण. आता तू आणि एकटाच आलायस. अरे तिकडे बघ, ते किंमत येऊन तयारीला लागले सुद्धा. चल तुला ओळख करून देतो. अरे चल चल, तुला ओळख करून देतो. अरे राजेश, हे बघ फक्त. अरे पण काय बघू हे, तुझे मित्र कुठे आहेत? अरे हे काय, हेच माझे मित्र आहेत. हे अरे राजेश, तू कधी आलास? अरे आत्ता झालो. अरे ये ना, बस ना. हे सोमन, राजेश बघ कुठला नवीन फंटरला घेऊन आलाय. आपल्या ग्रुपमध्ये नवीन कार्टून येते वाटतं. काय व्यावसायिक की प्रायोगिक? काय ते? नाही म्हणजे याच्या आधी काही केलंय का? आणि नसेल जरी केलंस ना तरी इथे डायरेक्ट रोल नाही मिळणार. काय आधी बॅकस्टेज करावं लागेल. जा चहा घेऊन ये. अरे हे काय? या आधी कोणत्या कॉलेजला होतास? अरे मी बोलू का? हो. अरे हाच आपल्याला काम देणार आहे. नाही, नको असेल तर सांगा, म्हणजे निघतो. सॉरी सर. या ना, बसा ना सर. सर नाही, आता 2 मिनिटापूर्वी पंटर कार्टून काय काय चाललं होतं? आज काय बॅकस्टेज? सॉरी वासू दादा, खरंच सॉरी. अरे यांना माहित नव्हतं ना, म्हणून हे बोललो. हो खरंच सॉरी. बसा ना. हा वासू दादा, हा सोमन, हा वैती आणि हा दात्या. म्हणजे आमचा नाटकाचा ग्रुप आहे. आम्ही तिघं मिळून नाटक करतो. आणि हा वासू दादा आपला स्पॉन्सर. आणि हा आमचा रेग्युलर कट्टा. इकडे बसूनच आम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट सुचतात. आम्ही इथे बसून त्या लिहितो आणि डेव्हलप करतो. हो, त्यात अभिनय पण आम्हीच करतो. म्हणजे आम्ही चौघे. नाईस. नाहीच नाही, एक्सिलंट पण एक्सिलंट. कारण एक दिवस इथूनच इंडस्ट्रीला महान कलाकार मिळणार आहेत. जगात आमचं नाव होईल, जगात. आणि आमच्या या कट्ट्याचं पण. हो, नाही होईल असंच होईल. पण आता आपण आपल्या कामाबद्दल बोलूयात का? हो हो चालेल ना.
टिल्ल्या 5 कटिंग चहा. चहा? अरे आपण काय चहा प्यायला भेटलोय का? हो, चहा प्यायल्यावर जरा जास्त सुचेल ना. हा, बरं राजेश, आता पुढे काय करायचंय आपण? आपण विचार करूया. अरे काल रात्री तर तुला काहीतरी सुचलं होतं ना? हा, म्हणजे तो ना पहिला थॉट होता, आणि पहिला थॉट असतो ना तो खूप ढोबळ असतो, म्हणजे तो कोणालाही येऊ शकतो, है ना. हे काय ते टिल्ल्याला पण सुचत असतील ना. हा, तर आपण काय करू, पहिला थॉट आहे ना हा आपण देवाला देऊ, आणि नंतर आपण डीप विचार करू, एकदम डीप. म्हणजे काय, आपल्या डोक्यात नवीन नवीन कन्सेप्ट येतील. हे सगळं कुणी शिकवलंय तुम्हाला? म्हणजे कुठे काही लिहिलंय का असं? कुणी कशाला शिकवायला हवं? हा क्रिएटिव्हिटीचा बेसिक नियम आहे, तुम्हाला माहित नसेल. नाही बरं ठीक आहे, ते मला नियम वगैरे नकोच आहेत, मला आउटपुट हवंय. बुद्धी संचालक पेय आलं. हे काय रे? चहा आला. अच्छा बरं बरं, आता काय करूयात मग? चहा पिऊ. हा, विचार करू. आलास तू? हे बघ, आज मी तुझ्यासाठी गरमागरम ब्रेकफास्ट तयार केलंय. फक्त माझ्यासाठी नाही, तुम्ही दोघेही करणार आहात ना ब्रेकफास्ट? मग उगाच फक्त माझ्यासाठी केलं असं दाखवण्याची गरज नाही. नाही, आम्ही पण करूच, पण आम्ही घरीच असतो ना दोघी. तू ऑफिसला जातोस, तर तू 2 घास खाऊन गेलास तर आम्हालाच बरं वाटेल. ये. उत्तरा कुठे? माहित नाही, ती सकाळपासून दिसली नाही मला. म्हणजे आज काही काम करणारच नाही वाटतं ती. माहित नाही, पण ठीक आहे ना, मी आहे, मी करेन सगळं. सगळं? हो, सगळं. आणि तसंही उत्तराने याआधी कधीच इतकं काम केलं नाही, तर तिलाही सवय लागायला जरा वेळ लागेल ना. ठीक आहे, आता तुझीच इच्छा आहे तर मग कर सगळं. कसं झालंय? आवडलं? ठीक आहे. बरं आदित्य, म्हणजे तुला वेगळं काही खावंसं वाटलं तर तू मला सांगत जा. हा, मी करत जाईन तुझ्यासाठी. आज इतकं कसं काय प्रेम होतू चाललंय तू? नक्की काय झालं? काही झालं नाही, आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहीतच आहे ना तुला. प्रेम? आदित्य, म्हणजे आज तुला वेळ असेल तर आपण फिल्मला जाऊया. नाही, खूप काम आहेत मला आज. बाहेर चाललोय मी, आणि तिकडेच वेळ होईल मला. कुठे? कुठे? तू येणार आहेस का सोबत? ही मी सहज विचारलं आदित्य. सहज विचारलंस की काही इन्फॉर्मेशन हवी? माझ्या विरुद्ध काही कारस्थान करायचंय का? नाही. तुला असं का वाटतंय? मी असं काही करणार नाही. आदित्य, तुझा अजूनही विश्वास नाहीये का रे माझ्यावर? नाही म्हणजे तूच सांग आता, मी अजून काय करू की तुला माझं मन कळेल? काही करायची गरज नाही. मग मी तुला काही विचारलं तर तू माझ्यावर डाऊट का घेतोस? यापुढे सहज काही विचारू नकोस. त्याला काही अर्थ आहे? असेच प्रश्न विचारत जा. ठीक आहे. सॉरी. येतो. तू यायच्या डिनर रेडी असेल.